उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं नाही तर राज्याचं लक्ष होतं. राजकीय नेत्यांनी सगळे काळजीपूर्वक त्यांची भाषणं ऐकलेली, त्यांच्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि प्रत्येक राजकीय नेता असेल, पक्ष असेल, या मेळाव्यावर आपापल्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत आहेत. माझ्यासोबत इम्तियाज जलील आहेत, माजी खासदार, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष. सर, बऱ्याच लोकांनी आपापल्या पद्धतीनं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय दिसतं या मेळाव्यात? मला असं वाटतं जे मराठी लोकांची अपेक्षा होती, महाराष्ट्रीयन लोकांची जी अपेक्षा होती आणि जे स्वप्न बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं महाराष्ट्रासाठी, ते आज कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे. याच्यासाठी 19-20 वर्ष लागले दोघं भावांना एकत्र येण्यासाठी. पण हे खरी गोष्ट आहे की जेव्हा त्यांचं सेपरेशन झालं होतं 2005ला, तर त्यावेळी त्यांच्या सत्तेची लढाई नाही होती, त्यांच्या इगोचा इश्यू होता, अहंकारचा इश्यू होता. राजना असं वाटू लागलं होतं की मला काही प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही आहे, मला दुजाभाव करत आहे, सेकंडरी ट्रीटमेंट मला मिळत आहे. तर ते मोठा इश्यू नाही होता. मग त्यांनी आपली स्वतःची पार्टी काढली. त्यांना किती यश मिळालं ते आपल्याला माहीत आहे. पण 19 वर्षांनंतर किंवा 20 वर्षांनंतर हे दोघा भावांना कळलं की आपला जे इश्यू आहे ते महत्वाचं नाही आहे. महाराष्ट्र आणि मराठीचा मुद्दा जे आहे ते महत्वाचा आहे आणि आपल्याला सत्तेमध्ये यायचं असेल तर आपल्या पर्सनल इश्यूज, पर्सनल इगो साईडला ठेवून आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज ठाकरेंनी याबद्दल वक्तव्य केलं होतं की आमचं भांडण फार मोठं नाही, महाराष्ट्राचे इश्यूज त्यापेक्षा मोठे जास्त आहेत. आणि आता तुम्ही जसं म्हटलं की अहंकाराची ती लढाई होते, आता अहंकार कुणी बाजूला ठेवलाय असं वाटतं दोघांपैकी, का दोघांनी ठेवलाय? नाही, दोघांना ठेवण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या मराठींच्या हितासाठी तर दोघांना आपला पर्सनल इश्यूज काय आहे ते घरी ठेवा. आपण मराठी आणि आम्ही महाराष्ट्रीयन, आम्ही हे बाळासाहेबांचे हे सगळं बोलत असताना तुमच्या इश्यूज जे काही असतील ते तुम्ही साईडला ठेवा. नाहीतर भारतीय जनता पार्टी तसंही तुमच्या डोक्यावर बसलेले आहे. आता 2022ला जेव्हा भारतीय जनता पार्टीला हे कळलं होतं की आपण देशामध्ये सगळीकडे आपण सत्यामध्ये येत आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप अडचण होत आहे, मग त्यांनी एक खूप चांगला खेळ खेळला. शिवसेनेचा फोडण्याचं काम जे त्यांनी केलं ते एकनाथ शिंदे साहेबांनी नाही केलं, ते भारतीय जनता पार्टीने केलं. आणि जितके लोक त्यांच्या सोबत गेलेले आहे ते सगळ्यांना माहीत आहे किती पैसे घेऊन कशासाठी ते गुवाहाटीला गेले होते. तर सगळ्यांना आता काही ते सिक्रेट राहिलेला नाही आहे. आणि जेव्हा हे दोघं भावांना कळलं की बाबा आपल्या दोघांच्या भांडणामध्ये कोणी तिसराच फायदा घेऊ लागला आणि ते आमच्या डोक्यावर बसलेला आहे आणि दुसरं सगळ्या गुजराती लोकांना महाराष्ट्रात आणून ते आमच्या डोक्यावर बसायला सांगतो, तर त्यांना ते रिअलिस्टिक सिच्युएशन जे आहे त्यांना कळलं आणि त्याने म्हटलं की नाही बाबा आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ते एक एक्सपेरिमेंट केलं. आणि मला स्वतःला असं वाटतं की आज जे लोकांचं मूड होतं, जे लोकांमध्ये उत्साह होते, आज माझं काही देणं घेणं नाही आहे, पण मी पण टीव्हीवर बघत होतो की काय ते त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे, कशा प्रकारे ते भाषण करणार आहे, काय बोलणार आहे. आणि मला स्वतःला वाटतं की म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी ते एकत्र येतील. पण एक महत्वाची गोष्ट अशी या ठिकाणी की राज ठाकरे असेल, उद्धव ठाकरे असेल, दोघांच्या पक्षाची लाईन असेल हिंदुत्ववादाची आहे आणि तुम्ही त्या दोघांना एकत्रित येण्याचं समर्थन करताय. नाही, काय आहे की बघा, उद्धव ठाकरे साहेबांची जे लाईन आहे ते मला असं वाटत नाही आहे की एक हार्ड कोर आहे. बाळ ठाकरेंची एक हार्ड कोर हिंदुत्वाची लाईन होती. राज ठाकरेंची जे आहे ना, तर त्यांनी अनेकदा हे स्पष्ट करून टाकलेलं आहे की मी इकडच्या मुसलमानांच्या विरोध नाही आहे, इकडच्या दुसऱ्या जातींच्या विरोध, पण मराठी त्यांचा एक अजेंडा आहे. आणि मला स्वतःला पर्सनली मी याचं समर्थन करत नाही ज्या प्रकारे राज ठाकरेंचे पार्टीचे कार्यकर्ता दुसऱ्या राज्यांचे लोकांना आपल्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या दुकानात, त्यांच्या कारोबारमध्ये जाऊन जे मारपीट करत आहे ते त्याचं समर्थन कोणीही करणार नाही. आणि माझा एक सल्ला आहे या दोघांना की अशा प्रकारचे हे तुम्ही केलं ना तर बहुतेक अनेक असे मराठी लोक असतील जे तुमच्या सोबत जुळायला तयार आहे, पण तुमच्या लोकांच्या अशा कृत्य बघून ते तुमच्याशी जुळणार नाही. कारण कोणालाही व्हायलन्स नको पाहिजे. त्यांचं हिंदुत्व मान्य आहे आता दोघांचं तुम्हाला? नाही, हिंदुत्वाची काय आहे, त्यांची परिभाषा काय आहे ते त्यांनी स्पष्ट करून सांगावं. आता चेंज्ड सिनॅरिओमध्ये 20-25 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंचं काय होतं आणि आज इन द चेंज्ड सिनॅरिओ
म्हणजे त्यांची आयडिओलॉजी, त्यांची पॉलिसी सगळे बदललेले आहे ना. आज स्टेजवर आम्ही होतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही त्या स्टेजवर होते. जे बाळासाहेब ठाकरेंच्या काळात कधी आपल्याला विश्वासही बसू शकणार नाही होता की बाबा राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेस सोबत आपण सत्तेमध्ये जाणार का, पण गेले. चेंज कन्सेप्ट बदलले चाललेले आहेत, राजकारणाचे सुद्धा कन्सेप्ट बदललेले आहेत. मात्र या ठिकाणी एक प्रश्न तोच आहे माझा की यामुळे एकनाथ शिंदे पक्षाला फटका बसणार असं अनालिसिस आहे. आणि संजय शिरसाट सुद्धा तुमचे मित्र स्थानिक ते म्हणालेत की हे एकतर्फी प्रेम आहे उद्धव ठाकरे. संजय शिरसाटला सांगा माझ्या प्रश्नांची उत्तर द्या पहिले. प्रेम काय आहे ते वेगळी गोष्ट, कोण प्रेम करणार आहे. मी तुमच्यावर इतकं प्रेम दाखवलेलं आहे, इतके सारे डॉक्युमेंट्स दिलेले आहे, तुम्ही जगाच्या सगळ्यांच्या बाबतीत बोलतो, माझ्या प्रश्नांचं उत्तर का देत नाही मला कळत नाही. बहुतेक आज जितके लोक त्यांच्या गेले असेल ना ते सगळं आज त्यांना चिंता वाटत असेल की बाबा भारतीय जनता पार्टी ने अगर एकनाथ शिंदे को साइड में कर डाला तो हमारा क्या होगा ना, हम घर के रहेंगे ना घाट के रहेंगे. आणि तशी परिस्थिती संजय शिरसाट सारखे खूप सारे लोकांची होणार आहे की जाए तो जाए कहां. लालच के अंदर चले तो गए थे, कुछ खोके लेके तो आ गए हैं उसके अंदर, लेकिन कब तक चलने वाले उसमें. पण या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे मराठी माणूस असेल, सामान्य माणूस हा थोडा आशावादी झालेला आहे भविष्यातल्या राजकारणामध्ये. या दोघांच्या युती होतील नाही होतील, परंतु आज एक संकेत भेटले, पॉझिटिव्ह म्हणू शकतो आपण त्याला. भविष्यातला महाराष्ट्र कसं बघताय तुम्ही राजकीय दृष्टिकोन? नाही काय आहे, मी तर सुरुवातीपासून हे बोलत आहे की या देशाला आणि महाराष्ट्राला भारतीय जनता पार्टी नको. ज्या प्रकारे त्यांच्या जे प्रोग्राम्स आणि पॉलिसीज आहे ते ज्या प्रकारे समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. कारण बाय हुक ऑर बाय क्रूक त्यांना सत्तेमध्ये यायचे आहे. मग मी मेलो तर चालेल, तुमची हत्या झाली तर चालेल, ते काही असू द्या, माणसाची किंमत नाही आहे त्यांच्याकडे. त्यांना कुर्सीवर बसायचं आहे आणि त्या कुर्सीवर बसण्यासाठी ते कोणत्याही प्रयोग करण्यास तयार असणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक वेगळा पर्याय लोकांना भेटला आणि असा पर्याय की जे महाराष्ट्रीयन लोकांचं, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. आमचे वैचारिक मतभेद आहे, आमच्या पॉलिटिकल डिफरन्सेस आहे या दोघं पक्षांशी, पण एक खरी गोष्ट हे एक आहे की महाराष्ट्रीयन लोकांची एक बुलंद आवाज कोणी होती तर ते शिवसेना होती बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर. पण त्यांच्यामध्येही फूट पाडण्यात आली, मग शिवसेनेलाही फोडण्यात आला. आणि आता चेंज सर्कमस्टन्सेसमध्ये मला असं वाटतं की राज आणि उद्धव हे मुस्लिम समाजालाही सोबत घेतील आणि एक सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन. त्यांचा मुद्दा मराठीशी आहे ना, मग इम्तियाज जलीलशी बैर कशाला. मी पण मराठी बोलतो ना, चांगली मराठी बोलतो, महाराष्ट्रीयन आहे, अभिमान आहे, गर्व आहे मला मराठी बोलण्याचा गर्व आहे ना. स्वाभाविक आहे की मी महाराष्ट्रीयन शिकलेलं नाही आहे ना, पण मराठी बोलता महाराष्ट्रीयन आहेत, कट्टर मराठी बोलताय, तुमची वेवलाईन जुळू शकते ठाकरेंसोबत. काय आहे भविष्य काळात राजकीय दृष्टिकोनात. मी कुठून शिकली आहे, सिद्धार्थ गोडंबे सोबत बोलता आता मराठी आलेली आहे आणि आता मी मराठी चॅनलवर येत आहे मराठी बोलून. तर त्यांचा मुद्दा ही मराठी आहे ना, महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. उद्या असा काळ येऊ नये की जे गुजराती लोक जे आज आपल्या बुलेट ट्रेन महाराष्ट्रीयन लोकांसाठी नसणार, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. बुलेट ट्रेनचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे तर ते गुजराती लोकांना. ते गुजराती लोक जेव्हा येतील आणि महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यावर बसतील तर ते खूप उशीर झालेला असेल ते काळ. आज महाराष्ट्राच्या हितासाठी हे नवीन पर्याय महाराष्ट्र आणि मराठी लोकांसाठी खूप आवश्यक आहे मला असं वाटतं. निश्चितपणे महाराष्ट्रासाठी हा प्रयोग फार महत्वाचा आहे, मराठी माणसांसाठी हा प्रयोग फार महत्वाचा आहे. हे कोण म्हणते लक्ष द्या, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ते मराठी बोलतायत, ते कट्टर महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांची राज ठाकरेंसोबत जुळू शकतं वैचारिक सगळ्या. एक वेगळा संकेत इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे, तुम्हाला कळला असेल. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.